वळ्यात पुढच्या बातमीकडे. बीड प्रकरणी सीआयडी तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे. कराडवर मोक्का लागताच तपास अधिकाऱ्याची बदली झाली आहे. याआधी सीआयडीनं सुदर्शन घुलेला गँगचा प्रमुख केलेलं होतं, तर वाल्मिक कराडला सांगितलेलं गँगचा सदस्य. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते. त्यांच्या जागी आता अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील हा तपास करणार आहेत. आता यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत. स्वानंद, बीड प्रकरणी सीआयडी तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे, नेमकं कारण काय? ऋतुजा, आपण बघतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह जे 9 जणांवर मोका लावण्यात आला होता आणि याच मध्ये सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवले, तर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य दाखवले. तर यामुळे या ज्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ती वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोका लागताच सीआयडीचे अधिकारी देखील बदल करण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा तपास अनिल गुजर करीत होते, उपअधीक्षक. आता त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील या तपास करणार आहेत. आता यामध्ये हा जो बदल करण्यात आलेला आहे हा नेमकं कोणाचा सहभाग आणखी आहे या करण्याकरता करण्यात आलेला असं समजतंय. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपीची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच हे अधिकारी बदलले गेल्याचं समजतंय. ऋतुजा, निश्चित. स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.